सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील आज दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करा। आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राइब केलेलं आहे। मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही। त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आजच सबस्क्राइब करून ठेवा। चला तर जाणून घेऊ 12 जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव। तर पहिली बाजार समिती आहे येवला अंदरसूल। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 1000 क्विंटल। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2400 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2576 रुपये प्रति क्विंटल। यानंतर अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 205 क्विंटल। अकलूज या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2000 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3100 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती येत आहे चंद्रपूर गजवड। चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 419 क्विंटल। चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2750 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा। सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 278 क्विंटल। सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 2000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2600 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3200 रुपये प्रति क्विंटल। यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजार समिती आहे जळगाव। जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 864 क्विंटल। जळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 662 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1862 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला। या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 510 क्विंटल। अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1700 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2800 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली फळे आणि भाजीपाला। या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 5245 क्विंटल। सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2000 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 11126 क्विंटल। पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1900 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 3000 रुपये प्रति क्विंटल। यानंतर आपल्या हाती पुढची बाजार समिती येत आहे येवला। येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 9000 क्विंटल। येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2250 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2570 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 8400 क्विंटल। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2620 रुपये प्रति क्विंटल। यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 11455 क्विंटल। चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 1000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1280 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2780 रुपये प्रति क्विंटल। यानंतर पिंपळगाव वसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 16200 क्विंटल। पिंपळगाव वसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 2400 रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे 2835 रुपये प्रति क्विंटल।